लावा दे ना. तेजस, हे तेजू तेजू, हे किरणदा किरणदा, तेजू आवाज तेजू तेजू. वहिनीच गाडी तरी मला एका शब्दात नाही बोलली. आला भाई भाई तेजस भाई रडले आमचा. मला माहिती नव्हती आम्ही गावाला चाललोय म्हणून. सवंगडी, गोट्या सवंगडी, काना, गोपालकाला काना असतो आणि बाकीच्या दिवशी खजूर. कशी नव्हती ती कशी नाही तर बघितली बघितलं सगळं किंवा तर भाई ना बोलली कशाला पाहिजे रे इथं, जेव्हा काम झालं ना समाज तर तो बघून घ्यायचं नंतर पुढे तुम्हाला करायचं आहे. टिकणार कोण आहे? टिकणार कोण आहे? तुम्ही मग घ्याल व्हॉट्सअप वरती. अरे दापोलीला पानं घ्यायला लाईन लावा लागली. संपले थोडी थोडी तरी महालक्ष्मी बाळामध्ये मान करून मान करून घे सगळ्या सुखाई सांभाळ. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सर्वांचा लाडका द ग्रेट अक्षय पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे. तर आज आहे देवदिवाळी. तर आपण आलो आहोत आपल्या गावाला देवदिवाळीचा सण साजरा करायला. तर तुम्ही बघू शकता जास्त नाहीत, माझे 2च सवंगडी आहेत. बाकीचे सगळे सवंगडी मुंबईला कामाधंद्यासाठी आलेत. त्यांना काही बॉसनी सुट्टी नाही दिला. मग मी या 2 सवंगडींना घेऊन मंदिराच्या दिशेने वाटचाल करतो आहे. तर आता आपला मंदिरामध्ये देवदिवाळीचा आकडे टुकण्याचा कार्यक्रम आहे. म्हणजे देवदिवाळीमध्ये आपल्याकडे काही प्रथा आहेत आमच्या गावात, तर त्या कशा साजऱ्या केल्या जातात, मग त्या प्रथेचं वैशिष्ट्य काय, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आणि आमच्यासारख्या आता येणाऱ्या नवीन पिढीला या सगळ्या प्रथा माहीत करण्याची गरज आहे. कारण या सगळ्या रूढी परंपरा संस्कृती ज्या काय आपल्या कोकणात चालत आल्या आहेत त्या आता काहीशा दिसेनाशा झाल्या आहेत. तर आपली पण एक जबाबदारी बनते की ह्या सगळ्या गोष्टी आपण आता आपल्या वाडीतील जे काही जुने जाणते लोक असतील त्यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे. तर हे आमचे गावकर आहेत, सुयोगदादा धोपट. तर बघू शकता सध्या ह्यांच्या खांद्यावर सगळा भार आहे. कारण गावात आमचा एकच सवंगडी राहिला आहे, बाकी सगळे सवंगडी ह्याला सोडून मुंबईला आले. तर तात्या तुम्हाला काय म्हणायचं याच्यावरती? वाईट वाटत असेल ना? आपला नीरज दादा होता तो पण गेला मुंबईत. लय दम लागला, मला सवय नाही ना. मुंबईला कसं गाडीवरून फिरायचं, चालताना घाम निघतोय. तर तुम्ही इकडे बघू शकता. तर हे आपल्या शाहीर आरकेशदा घरट यांचं घर आहे. बहुतेक ते घरामध्ये दिसत नाही आहेत, ते सुद्धा कार्यक्रमासाठी मंदिरात आहेत. लवकरच आपण पण त्यांची भेट घेऊ, पण माहीत करून घेऊ म्हणजे सण जो काही देवदिवाळीचा सण आहे तो कशा प्रकारे साजरा होतो
त्याची माहिती आम्ही तुम्हाला व्हिडिओमार्फत देऊच. कुठेही जाऊ नका, आमच्या व्हिडिओला असंच ऊन जाम आहे ना, डांबर झालं. पण तुम्हाला एक सांगू, सुरतचा एक व्हिडिओ होता माझ्याकडे, मी कदाचित केला तर अपलोड करेन ह्याच्यावरती. म्हणजे लोक आहेत ना मुंबईला जाताना, म्हणजे मुंबईवरून गावाला जाताना गोरी असतात, पण हा आमचा एडिटर आहे ना मुंबईवरून जाताना काळा असतो. एक वैशिष्ट्य आहे त्याचा. हा, म्हणजे गावची माती वगैरे लावतो आंघोळ करताना तो. तुमच्याकडे काय रेसिपी वगैरे आहे का आंघोळीची? नाही, दीदीने काय ते. अच्छा, आमची छोटी दीदी आमच्या चॅनलचे सर्व फायनान्सर आधारस्तंभ अपेक्षाताई घडशी इथे नाही आहेत, पण तरी त्यांचं आम्ही स्वागत करतो. आमच्यावर जरा उलटा परिणाम वाटतोय जरा आम्हाला, काहीतरी वेगळं. तर दीदीने आमचं काल आम्ही गावाला येत असताना मुंबईवरून निघताना रात्री काहीतरी फास्क लावलेला, काहीतरी तोंडाला जायला, थोबार गोरा होता तर काला करून टाकला नाही. तर बघूया आता, चला आपण आपल्या मंदिराकडे जाऊया. समोर दिसतं आपल्याला. खंजीर खेळवायचा जाता म्हणा बाय माझे तुझी आज 12 महिन्याची दिवाळी तुझ्या काय 5 मानकऱ्यांची काय चालू झाली असेल गावाची झाली असेल चतुर्श्रेणीची झाली असेल तो आपल्या पत्रात देशील जाता म्हणा बाय माझे तुझ्या गावातली मुलं माणसं येतील बिरतील तुला हात मारतील त्यांच्याकडे 7 अरबी राहतील जाता म्हणा बाय माझे तुझ्या गावातली मुलं माणसं मुंबईच्या ठिकाणी गाडीवर नेतील बिरतील तुला हात मारतील त्यांच्याकडे 7 अरबी राहतील
जागा म्हणा बाय माझे आज 12 महिन्याची दिवाळी आहे. तिथे देवा तू बसला देवाच्या पाण्याच्या नदीत तुझ्या जातो डोक्यावर पाण्याचा जातो तुला जागा म्हणा दिवाळीला बोलणं आहे. उच्च पावले सोमया महादेवा झाला झाला कुडी भांडार जा काय म्हणाय बाय माझे जा काय म्हणाय बाय माझे तुझे आज 12 महिन्याची दिवाळी आहे. रुपा लावलेले आहे तुझे 5 मानकरी उपाशी राहिलेले आहेत. आकडे टुकलेले आहेत. खंडीर पाजवलेला आहे. खंडीर ठेवायचा आहे. दिवी पाजवलेले आहेत. दिवे वाजवले आहेत. जा काय म्हणाय बाय माझे तुझ्या आज 12 महिन्याची दिवाळी आहे. तुझ्या 5 मानकऱ्यांची काय तरतूद झाली असेल गावाची झाली असेल चतुर्सीमेची झाली असेल तो आपल्या पदरात घेशील. गावातली मुलं माणसं आहेत हिंडतील फिरतील तुला हाक मारतील त्यांच्या पाठीवर 6 दगड बिळातील. गावातली मुलं माणसं मुंबईच्या ठिकाणी आहेत गाडीवरून हिंडतील फिरतील तुला हाक मारतील त्यांच्या पाठीवर 6 दगड बिळातील. जा काय म्हणाय बाय माझे तुझ्या आज 12 महिन्याची दिवाळी आहे. उमर देवा तू बसलाय काजल पर्यंत तुला जागा म्हणून दिवाळीला बोलवलं नाही. उमर देवा दिवाळ देवा उच्चा पावले उच्च 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 आणून घ्यायचं असं नुसतं तसं करू नको. अरे हे जुने
देवदिवाळीचे व्हिडिओ उतरणे कॅमेरा वगैरे भरपूर गेल्या वेळेला चढवलेले तर परत चढवले वर्षानुवर्षे दिवे चढवायला. शुभ मंगल सावधान राजा भीषम रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी ही कन्या सगुना वरानुपरवरा कवनासी म्या देही जे आता एक विचार कृष्ण नवरा त्यांची
पूर्ण म्हणा रुक्मिणी पुत्र वडील त्याशी पूसने कुर्या सदा मंगल योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेशु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे लाभो संतती संपदा बहुतुमा लाभो तही सद्गुणा साधोनी स्थिर कर्मयोगा वा बांधवा भूषण सारे राष्ट्रदुरीन हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल गागास्ताश्रम हा तुम्हा वधुवरा देवो सदा मंगल शुभ